सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करताना नमुना निवड तंत्र किंवा पद्धतीचा वापर केला जातो. कारण संशोधनामध्ये संपूर्ण संशोधनाशी संबंधित असलेले जो समग्र असतो किंवा ज्याला लोकसंख्या असं म्हणतात, तर या सर्व लोकांशी संवाद साधणं शक्य नसतं. कारण संशोधकाकडे तेवढा वेळ नसतो किंवा रिसर्चच्या क्षेत्रामध्ये जेवढी पॉप्युलेशन आहे या सर्वांशी जर रिसर्चरने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तर प्रचंड वेळ लागू शकतो किंवा सर्वांना भेटण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागू शकतो. म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करताना नमुना निवड तंत्राचा वापर जो आहे तो वापर केला जातो. आता नमुना निवड तंत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र वापरले जातात. नमुना निवडीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर या नमुना निवड तंत्राचे वेगवेगळे प्रकार किंवा पद्धतींची चर्चा करण्याच्या आधी सर्वात आधी आपण सॅम्पल म्हणजे काय आणि सॅम्पलिंग म्हणजे काय या नमुना निवड तंत्रामधल्या दोन ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत त्यांची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत. तर सॅम्पल काय असतं? तर सॅम्पल हा एक छोटासा ग्रुप असतो. हा ग्रुप कुठून निवडलेला असतो? तर रिसर्चची संबंधित जी पॉप्युलेशन असते या पॉप्युलेशन मधून हा ग्रुप निवडलेला असतो. मात्र सॅम्पल निवडताना आपल्या रिसर्चशी संबंधित असलेल्या पॉप्युलेशन मधून निवडावा लागतो. आणि दुसरी गोष्ट ही निवडताना की जी पूर्ण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं हा ग्रुप छोटा जरी असला तरी प्रतिनिधित्व करणारा म्हणजे रिप्रेझेंट करणारा असावा. कारण निवडलेला ग्रुप जर पॉप्युलेशनचं प्रतिनिधित्व करणारा नसेल तर त्या सॅम्पलला काही अर्थ नाही. म्हणून सॅम्पल हा एक अशा छोट्या लोकांचा ग्रुप असतो की जो संशोधनाच्या समग्राचा एक घटक असतो किंवा समग्राचं एक लघुचित्र असतं किंवा समग्रामधला एक छोटा भाग असतो. म्हणजे जी पॉप्युलेशन आहे या पॉप्युलेशन मधला लहानसा जो घटक असतो त्या लहानशा घटकाला सॅम्पल असं म्हटलं जातं. तर सॅम्पल म्हणजे नेमकं काय याचं थोडक्यामध्ये असं सांगता येईल की सॅम्पल म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा. म्हणजे भात शिजला का नाही हे समजण्यासाठी आपण पूर्ण भात चेक करत नाही, तर त्याच्यामधून काही शीत म्हणजे काही कण काढतो भाताचे तांदूळाचे आणि ते चेक करतो आणि 4-5 कण चेक केल्यानंतर आपण ठरवतो की भात शिजला की नाही. मग सॅम्पल नेमकं तसं असतं की संशोधनाशी संबंधित जे पॉप्युलेशन असतं या सर्व पॉप्युलेशन कडून डाटा गोळा करण्याऐवजी आपण काही मर्यादित लोक जे आहेत या मर्यादित लोकांकडून डाटा जो आहे तो डाटा गोळा केला जातो. आता त्याच्यामध्ये सॅम्पलिंग म्हणजे नेमकं काय? तर सॅम्पलिंग म्हणजे नमुन्यासाठी जो निवडलेला ग्रुप असतो त्याला सॅम्पलिंग असं म्हटलं जातं की ज्या ग्रुप कडून आपल्याला संशोधनाशी संबंधित असलेला डाटा जो आहे तो डाटा कलेक्ट करायचा असतो. म्हणजे ऍक्च्युअल डाटा ज्या ग्रुप करून रिसर्चर कलेक्ट करतो त्या ग्रुपला सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने सॅम्पल म्हणजे काय, सॅम्पलिंग म्हणजे काय हा मुद्दा पाहिल्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे की आता सॅम्पलिंगचे प्रकार काय आहे. तर सॅम्पलिंगचे दोन मुख्य प्रकार आहेत. संभाव्य नमुना निवड पद्धत म्हणजे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि दुसरा प्रकार आहे गैरसंभाव्य नमुना निवड म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. तर सर्वात प्रथम आपण
संभाव्य नमुना निवड जी आहे ती संभाव्य नमुना निवड पद्धत जी आहे ती संभाव्य नमुना निवड पद्धतीची चर्चा जी आहे ती करणार आहोत. संभाव्य नमुना निवड मध्ये 4 प्रमुख पद्धती आहेत. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे सरळ यादृच्छिक नमुना निवड किंवा ज्याला सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. आता ही जी सरळ यादृच्छिक नमुना निवड पद्धत जी आहे या पद्धतीने नमुना निवडत असताना सर्वांना इक्वल चान्स जो आहे तो इक्वल चान्स असतो. कारण प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचं वैशिष्ट्य काय असतं की जी पॉप्युलेशन असते या पॉप्युलेशन मध्ये जेवढे घटक आहेत या सर्व घटकांना इक्वल म्हणजे समान संधी असते सिलेक्ट होण्याची निवडण्याची. मग सरळ यादृच्छिक पद्धत जी आहे या पद्धतीमध्ये जेवढे घटक आहेत पॉप्युलेशन मध्ये या पॉप्युलेशन मध्ये असलेल्या प्रत्येक मेंबरला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक घटकाला निवडीची समान संधी असते. आणि सरळ यादृच्छिक नमुना पद्धतीचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्याला लॉटरी मेथड मानता येईल. कारण लॉटरी पद्धतीमध्ये काय केलं जातं की आपलं संशोधनाशी संबंधित असलेले जेवढे पॉप्युलेशन असेल या सर्व लोकांच्या चिठ्ठ्या तयार केल्या जातात आणि या चिठ्ठ्या एखाद्या बकेटमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये टाकल्या जातात आणि या चिठ्ठ्यांमधून जेवढे सॅम्पल आपल्याला निवडायचे आहेत तेवढे सॅम्पल निवडले जातात. समजा या ठिकाणी ही लोकसंख्या आहे तर एवढे सॅम्पल आपल्याला 5 सॅम्पल निवडायचे आहेत तर एवढ्या लोकांच्या चिठ्ठ्या बनवायच्या आणि त्याच्यामधून 5 चिठ्ठ्या ज्या आहेत त्या 5 चिठ्ठ्या वापरायच्या. म्हणजे लॉटरी काढताना ज्या पद्धतीने लॉटरीमध्ये जेवढ्या लोकांनी तिकीट काढलेलं आहे तेवढ्या लोकांची तिकीट टाकली जातात आणि जितक्या लोकांना लॉटरी द्यायचे तेवढ्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या काढल्या जातात. तर सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये या पद्धतीचा वापर केला जातो. त्यानंतर 2 नंबरचा जो प्रकार आहे तो 2 नंबरचा प्रकार आहे स्तरित नमुना किंवा स्टारिफाईड सॅम्पलिंग असं देखील म्हटलं जातं. हा सुद्धा प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा दुसरा महत्वाचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये काय केलं जातं की जी पॉप्युलेशन आहे या पॉप्युलेशनचं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं जातं. म्हणजे जी रिसर्चची पॉप्युलेशन आहे तिचे ग्रुप तयार केले जातात. कशाच्या आधारावर तर पॉप्युलेशन मध्ये जे वेगवेगळे गुणधर्म आहेत वेगवेगळे चल आहेत किंवा वेगवेगळे घटक आहेत या घटकांच्या आधारावर ग्रुप तयार केले जातात आणि प्रत्येक ग्रुपमधून जेवढं सॅम्पल पाहिजे तेवढं निवडलं जातं. तर साधारणतः लिंग, वय, इन्कम, शिक्षण या कोणत्याही घटकाच्या आधारावर आपल्याला पॉप्युलेशनचे ग्रुप तयार केले जातील आणि प्रत्येक ग्रुपमधून किती सॅम्पल निवडायचं हे ठरवलं जातं. बघा या ठिकाणी असे ग्रुप तयार केले आहेत. पहिल्या ग्रुपमधून 1 घेतलंय, दुसऱ्या ग्रुपमधून 1 घेतलंय, तिसऱ्या ग्रुपमधून 1 नमुना निवडलाय आणि चौथ्या ग्रुपमधून 2 नमुना निवडलेला आहे. तर अशा पद्धतीने पॉप्युलेशनचं वेगवेगळ्या गटामध्ये रूपांतर केलं जातं आणि प्रत्येक गटामधून सॅम्पल जे आहे ते सॅम्पल निवडलं जातं. म्हणजे गटामध्ये जेवढे लोक आहेत या सर्व लोकांमधून कोणाचाही नमुना निवड जी आहे ती नमुना निवड होऊ शकते. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराला सिस्टमॅटिक सॅम्पलिंग किंवा ज्याला व्यवस्थाबद्ध नमुना किंवा त्याला नियमित अंकन नमुना असं देखील म्हटलं जातं. तर या पद्धतीमध्ये सॅम्पल निवडताना काय केलं जातं की पॉप्युलेशनला अरेंज केलं जातं एका ऑर्डरमध्ये म्हणजे एका क्रमामध्ये. संपूर्ण रिसर्चचं जे पॉप्युलेशन आहे ते एका क्रमामध्ये तिला अरेंज केलं जातं. मग नावावरून असेल, कुळावरून असेल, जन्मतारखेवरून असेल, वयावरून असेल, असेंडिंग किंवा डिसेंडिंग या कोणत्याही पद्धतीचा चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने ही संपूर्ण लोकसंख्या अरेंज केली जाते आणि सर्वात पहिलं सॅम्पल जे आहे ते पहिलं सॅम्पल रिसर्चर निवडतो आणि त्यानंतर विशिष्ट नंबरावरचं सॅम्पल निवडलं जातं. जसं इथं 5 निवडला आहे त्याच्यानंतर शेवटी 5 असलेला 15, 25, 35, 45, 55, 65, 75 या पद्धतीने विशिष्ट अंतरावरचे नंबरावरचं ज्यांचं नाव असेल त्याचं सॅम्पल म्हणून निवड केलं जातं. तर या ठिकाणी बघा या चित्रामध्ये
दोन नंबरचं सॅम्पल निवडलेलं आहे, त्याच्यानंतर पुढचं सॅम्पल निवडलेलं आहे. तर या पद्धतीने एक नियमित क्रम जो आहे त्या क्रम मधून सॅम्पल जे आहे ते सॅम्पल निवडलं जातं. हा तिसरा प्रकार जो आहे तो सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मध्ये या पद्धतीने सॅम्पल निवडलं जातं. त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे तो शेवटचा प्रकार आहे क्लस्टर सॅम्पलिंग किंवा ज्याला एकक पुंज नमुना असं म्हटलं जातं. क्लस्टर सॅम्पलिंग मधून नमुना निवडताना काय केलं जातं की पॉप्युलेशनचं जॉग्राफिकल आधारावर ग्रुप तयार केले जातात. म्हणजे जी संशोधनामध्ये जी पॉप्युलेशन आहे या पॉप्युलेशनचे जॉग्राफीच्या आधारावर ग्रुप तयार केले जातात आणि त्या ग्रुपमधून मग कोणतं ग्रुप सॅम्पलला निवडायचं हे ठरवलं जातं. जसं डिस्ट्रिक्ट असेल, तालुका असेल, मंडळ असेल किंवा भौगोलिक प्रदेशाच्या आधारावर वेगवेगळे ग्रुप्स तयार केले जातील, एक क्लस्टर तयार केलं जातं आणि या क्लस्टर मधून आपल्याला पाहिजे त्या क्लस्टर मधून सॅम्पल जे आहे ते सॅम्पल निवडलेलं आहे. बघा या ठिकाणी चित्रामध्ये 5 ग्रुप केलेले आहेत पॉप्युलेशनचे. या 5 ग्रुप मधून 2 ग्रुपचा सॅम्पल म्हणून निवड जी आहे ती सॅम्पल म्हणून निवड केलेली आहे. म्हणजे एरियाच्या आधारावर, भौगोलिक प्रदेशाच्या आधारावर ग्रुप तयार केले जातात आणि त्याच्यामधून काही ग्रुपचा सॅम्पल मध्ये समावेश केला जातो. तर या पद्धतीने प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग जे आहे या सॅम्पलिंगचे 4 मुख्य प्रकार आहेत. या 4 प्रकारामध्ये पॉप्युलेशन मधल्या प्रत्येक घटकाच्या निवडीची समान संधी जी आहे ती समान संधी असते. यानंतर पुढचा जो दुसरा प्रकार आहे सॅम्पलिंगचा तो म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. हा दुसरा प्रकार आहे, याला गैरसंभाव्य नमुना निवड असं म्हणतात. तर हा जो दुसरा प्रकार आहे या प्रकाराचं वैशिष्ट्य काय असतं की या ठिकाणी सर्व घटकांना इक्वल संधी नसते. म्हणजे जेवढी पॉप्युलेशन आहे या पॉप्युलेशन मध्ये असलेल्या सर्व घटकांना इक्वल संधी नसते. तर या ठिकाणी सॅम्पल सिलेक्ट करताना रिसर्चर किंवा जो संशोधक असतो त्याच्या मताला खूप महत्व असतं. कारण बऱ्याचदा रिसर्चरच्या इच्छेनुसार या प्रकारामध्ये सॅम्पल निवडलं जातं. तर नॉन प्रोबॅबिलिटी जी सॅम्पलिंग आहे त्या सॅम्पलिंगचे देखील 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग किंवा ज्याला सोयीस्कर नमुना असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी काय असतं की या ठिकाणी सॅम्पल निवडताना रिसर्चर काय करतो, आपल्या गरजेप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपल्या सोयीनुसार सॅम्पल जे आहे ते सॅम्पल निवडतो. तर साधारणतः रिसर्चरला जे सोयीचं ठरेल, जवळचं ठरेल असे सॅम्पल निवडतो. आता या ठिकाणी या चित्रामध्ये बघा, हा रिसर्चर आहे. या रिसर्चरने आपले जे जवळचे लोक आहेत या जवळच्या लोकांची सॅम्पलिंग मध्ये सॅम्पल म्हणून निवड केलेली आहे. तर सोयीस्कर नमुना निवडी पद्धतीमध्ये रिसर्चर आपल्या इच्छेने, आपल्या गरजेनुसार आणि आपल्या सोयीनुसार सॅम्पल जो आहे तो सॅम्पल निवडत असतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे कोटा नमुना सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. तर कोटा नमुना सॅम्पलिंग हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये नमुना निवडताना पॉप्युलेशनचे वेगवेगळे ग्रुप्स तयार केले जातात. कारण जी पॉप्युलेशन आहे ती ग्रुपमध्ये डिवाइड केली जाते आणि प्रत्येक ग्रुपला कोटा जो आहे तो कोटा निश्चित केलेला असतो. जसं मी या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे की लिंगाच्या आधारावर 3 ग्रुप तयार केलेले आहेत, मेल, फिमेल आणि थर्ड जेंडर. इथं चित्रामध्ये 4 ग्रुप दाखवलेले आहेत, पण या ठिकाणी मी उदाहरणामध्ये 3च ग्रुप दिले आहेत. आता उदाहरणार्थ असे 3 ग्रुप तयार केले तर मग रिसर्चर निश्चित करतो की कोणत्या गटातून किती घ्यायचे. समजा 100 लोक आहेत तर आपल्याला त्याचे 100 लोक जर समजा निवडायचे तर मेल मधून 40% लोकांना निवडायचं, फिमेल मधून 40% आणि थर्ड जेंडर मधून 20%. आता कोणाला किती निवडायचं हे रिसर्चर ठरवतो. म्हणजे प्रत्येक ग्रुप जो आहे त्या ग्रुपला कोटा निश्चित केलेला असतो आणि जेवढा कोटा निश्चित केलेला असतो तेवढ्या लोकांचं सॅम्पल म्हणून निवड केली जाते. कारण या पद्धतीमध्ये लोकसंख्येचं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभाजन करून प्रत्येक ग्रुपमध्ये जेवढा कोटा आहे तेवढं सॅम्पल निवडलं जातं. म्हणून देखील याला कोटा सॅम्पल असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे
तो पुढचा प्रकार आहे, तिसरा प्रकार नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये, तो म्हणजे स्नोबॉल नमुना असं म्हटलं जातं. तर स्नोबॉल नमुना ही जी पद्धत आहे, या पद्धतीमध्ये नमुना गोळा करताना एका रिस्पोंडंट कडून दुसऱ्या रिस्पोंडंटची माहिती जी आहे ती माहिती मिळवली जाते. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीची माहिती जी आहे ती माहिती मिळवली जाते. या चित्रामध्ये तुम्हाला हे चित्रामध्ये स्नोबॉल सॅम्पलिंग मध्ये कशी माहिती डाटा कलेक्ट केला जातो, तर रिसर्चर हा पहिल्या व्यक्तीला माहिती विचारतो, पहिल्या व्यक्तीला भेटतो, पहिल्या व्यक्तीकडून त्याच्या जवळच्या व्यक्तीची माहिती घेतो, पुढे मग या व्यक्तीकडून पुढच्या व्यक्तीची माहिती घेतो. म्हणजे मार्केटिंग मध्ये जी चेन सिस्टीम असते की एकाने 3 लोक जोडायचे, मग ते 3ने 9 जोडायचे आणि 9ने मग पुढचे प्रत्येकाने 3-3 लोक जोडायचे. या पद्धतीने माहिती जी आहे ती माहिती जमा केली जाते. म्हणजे एका रिस्पोंडंट करून दुसरे जे रिस्पोंडंट आहेत, उत्तरदाते आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती गोळा करायची. कारण ज्याप्रमाणे बर्फाचे अनेक कण एकत्र आणून बर्फाचा एक बॉल तयार केला जातो, त्याला स्नोबॉल म्हणतात. याही ठिकाणी वेगवेगळे जे रिस्पोंडंट आहेत त्यांच्याकडून माहिती गोळा करून एक कलेक्टिव्ह सॅम्पल तयार केलं जातं, म्हणून याला स्नोबॉल सॅम्पलिंग असं देखील म्हटलं जातं. आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मधला शेवटचा जो प्रकार आहे तो आहे पर्पजव सॅम्पलिंग, सहेतुक नमुना. तर या ठिकाणी सहेतुक नमुना निवडताना रिसर्चर काय करतो की एखाद्या एक्सपर्ट लोकांचं ओपिनियन घेतो. जी पॉप्युलेशन आहे या पॉप्युलेशन मधून कुठला नमुना निवडावा याबद्दल एखादा एक्सपर्ट व्यक्ती असतो, त्या एक्सपर्ट व्यक्तीचं ओपिनियन घेतो आणि एक्सपर्ट व्यक्तीचं ओपिनियन घेतल्यानंतर रिसर्चर आपला संशोधनाचा हेतू जो असतो तो हेतू लक्षात घेऊन सॅम्पल किंवा नमुना जो आहे तो नमुना निवडत असतो. म्हणून या नमुन्याला सहेतुक नमुना निवड म्हणजे पर्पज लक्षात घेऊन नमुना निवड केली जाते. तर या पद्धतीने नमुना निवड म्हणजे काय, नमुना निवडीचे जे मुख्य 2 प्रकार आहेत, संभाव्य नमुना निवड आणि गैरसंभाव्य नमुना निवड, आणि या दोघांचे जे 4 उपप्रकार आहेत, या प्रकारांमध्ये नमुना कशा पद्धतीने निवडला जातो याबद्दल सविस्तर चर्चा आपण केलेली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, शेअर करावा. माझं चॅनल जे आहे ते माझं चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचा बटन दाबण्यास विसरू नये, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल.